सिनेमा आपल्याला माहित असून सुद्धा आपण पुन्हा पुन्हा बघतो आणि स्वतःला घाबरवून घेतो. तसंच आज मी साडी घ्यायला जातेच असं आई म्हणाली की मी पण कुरकुरी तयार होतेच. बाबांनी तर यापासून कधी तपशील माघार घेतलीये. लग्नानंतर एकदाच गेले होते म्हणे साडी घ्यायला, तर एका साडीसाठी 3 तास लावले. आईला कोणता रंग हवाय कोणालाच कळेना. एकदाची ती साडी घेतली आणि बाबा खुश करत घरी आले तर बाबा म्हणतात कसे, सविता लग्नाला मुलगी बघताना सुद्धा एवढा विचार केला नसेल. आणि दुसऱ्या दिवशी आई पुन्हा निघाली बाजारात. अहो साडी बदलायला. तेव्हा मात्र बाबांनी नीट कागदावर बाजाराचा नकाशा काढून दिला आणि मग एकटीच गेली साडी बदलायला. परवाच्या दिवशी मी, आई आणि मावशी गेलो होतो साडी घ्यायला. दुकानात गेल्याबरोबर आईने ऑर्डर सोडली, गुलाबी किंवा ऑफ व्हाईट कलरच्या साड्या दाखवा, साधारण 700-800 पर्यंतच्या. मग काय एवढं अचूक गिरायकाने सांगितल्यावरती दुकानदाराने गुलाबी आणि ऑफ व्हाईट कलरचा ठीकच लावला. आम्हाला त्याच्या आड जाऊन दुकानदाराला पाहावं लागलं. पूर्वीच्या काळी बघा टाक असायची, त्या लाकडी पेनात नीब असायची, ती नीब शाईत पडवून लिहायचं असतं. हा, त्या शाईचा कलर हवाय तुम्हाला? दुकानदार म्हणाला. छे हो, त्या लाकडी गुलाबी टाकाचा कलर हवाय. तितक्यात मावशी म्हणाली, सोलकडी कलर, नारळाचं दूध जास्त असलेली सोलकडी. ती कोकणी आहे ना? तासन नाहीये बाई. बरं मग त्या डिझाईन मधली चटणी कलर दाखवा. हे गे बाई, हे गे. अहो हे काय? चटणीतली मिरची तेलात परतलेली हवी, काळपट्ट हिरवा. तासन नाहीये बाई. चल ग मग. आम्ही दोघी उठलो. आईला उठावं असं वाटलं ना की ते असे विचित्र कलर मागते, चटणी कलर म्हणे. दुकानाच्या पायऱ्या चढताना या म्हणणाऱ्या दुकानदाराची मला दयाच येते. बघता बघता 7-8 दुकानं मोडीच निघतात. फुकटच्या साड्या बघून मावशी सुद्धा कंटाळते. आमच्या सोबत एकदा आलेली मावशी पुन्हा कधीच येत नाही. अगं सविता, ही दुसरी मावशी. अंजिरी कलर आहे का ग तुझ्याकडे? होती, पण तिचा रंगच गेला. असा कसा गेला? माझी लग्नाची साडी, अजून रंग हल्लाच नाही तिचा. 20 वर्ष धुतलीच नाहीये मी. बघता बघता आई कोणत्या तरी लांब वरच्या साड्या काढायला सांगते. अहो ती नाही हो, तिकडची नाही, त्याच्या वरची नाही, त्याची खालची, त्याच्या पण खालची, त्याच्या बाजूची. ती राखाटे कलरची काळ्या बॉर्डरची साडी दाखव आणि त्याच्या बाजूची ती फिकट केवाळी कलरची पण. आईला दोन्ही रंग खूप आवडतात. एक शेणात फिटिंग सारखा आणि एक ओसाड राखेसारखा. कसा दिसेल? तर तसा. मी आईला विचारलं, आई म्हणजे तसं नाही, पण तुला हे रंग खरंच आवडलाय? आई काही म्हणाली नाही. किट्टक तो दुकानदार मध्ये टपकला. अहो त्या 4 दिवस सासूमध्ये तिच्या जावयाची साडीचे रंग असे दिसतात. हे ऐकून आई जाम खुश झाली. आणि तितक्यात मावशी म्हणाली, इंग्लिश कलर हे. मावशीला कोणता रंग समजला नाही ना की तिला इंग्लिश कलर म्हणते. एकदा तिथे इंग्लिश कलर असलेल्या साड्या घेतल्या आणि मस्त चॉकलेट आईस्क्रीम खाऊन घरी आलो. तेव्हा मग नुकतेच झोपेत उठून फ्रेश झाले होते. दाखवा बघू साड्या. बाबांनी साड्यांच्या किमती बघितल्या. साड्याची किमती बघून बाबांना धक्काच बसला. तो धक्का सोसत बाबा म्हणाले, सविता आज त्या दुकानदाराला छान झोप लागेल ग.